मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 49. मागील भागात मी जाते रिक्षा करून, असंही जास्त लांब नाही घर, अर्धा तासावर तर आहे. खुशी गाडीतून तिची पर्स काढत. आता पुढे. नको बहिणी साहेब, थांबा, मी पण येतो सोबत. माई साहेब कावतील नाहीतर. गुणाजी घाईत बोनेट बंद करत. अहो गुणूदादा, मी सांगते माईंना, अशी बंद गाडी रस्त्याच्या मधोमध उभी केली तर प्रॉब्लेम नाही का होणार? इथे फारशी रहदारी नसली तरी गाड्यांची ये जा असतेच की. दुसऱ्यांना त्रास कशाला? मी जाईन, मला सवय आहे. खुशी त्यांना समजावून रिक्षा करून निघाली. रिक्षात बसली तसं रियाने पोहोचल्याचा मेसेज केला. तिचा मेसेज पाहिला तशी आठवण झाली. कामाच्या गडबडीत सकाळपासून करण सोबत ना काही बोलणं झालं होतं ना काही त्याला सांगितलं होतं. त्याला फोन करून त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे सगळं काम उरकत ती थेट घरीच येत असल्याचं कळवावं म्हणून तिने त्याला कॉल लावून बाहेर पाहत होती. बराच वेळ रिंग वाजत होती पण तो उचलत काही नव्हता. अहो दादा, थांबा थांबा, रिक्षा थांबवा जरा. अचानक समोरचं दृश्य पाहून ती वरडली तसा रिक्षावाल्याने ब्रेक मारला. हातातला फोन कट करून रिक्षातून ती समोर निरखून पाहत होती. ही बाई इथे इथे काय करते ही? आणि अशी रडत का आहे? काय चाललंय तिथे? समोर त्या दिवशी बंगल्यावर करणच्या नावाने वरडत येणारी बाई दिसत होती, जी मोठमोठ्याने रडत होती. अंदाज लावता समोर खडाक्याचं भांडण सुरू आहे असं दिसत होतं. आजूबाजूला पण लोकांची भरपूर गर्दी जमली होती. अहो ताई, मला उशीर होतोय, किती वेळ अजून? रिक्षावाला वरडला तशी त्यांचे पैसे हातावर टेकवत ती उतरून समोर निघाली. मर, तू बी मर, सोबत या तुझ्या आयशीला घेऊन मर. सुटलं एकदाची मी या नरकातून. कपाळ करंड्या मेल्या दोघी, माझ्याच पोराच्या नशिबाला आल्या. अगं किती वेळा सांगितलं होतं, नग त्या गजाच्या विरोधात जाऊ, नग हक आणि नग आपल्याला ती जमीन देऊन टाक त्याला. पण नाही ऐकलं. आधीच खाण्याची मरमर, आता तुझ्या या इटाळलेल्या पोळीपायी सगळ्यांना जीव द्यावा लागणार आहे. खुशी जवळ आली तशी तिच्या कानावर त्यांचे शब्द पडले. काही न कळून भावारून ती फक्त त्यांना पाहत होती. त्यांच्या भांडणावरून अंदाज लावला काहीतरी विचित्र प्रकार घडला आहे असं वाटत होतं. समोर ती शिव्याशाप देणारी बाई बंगल्यावर आलेल्या बाईची सासू वाटत होती. मागे तिचा नवरा पण उभा दिसत होता. तिची सासू एका तरुण मुलीच्या हाताला धरून शेजारीच असलेल्या विहिरीत तिला ढकलू पाहत होती. इतकं सगळं होऊन पण कुणी समोर येऊन मदत न करता फक्त तमाशा पाहत उभे होते. बघताय ना, म्हणून मी म्हणत होते तुम्हासनी, नग त्या करण भाऊच्या नादी लागाया. नाही यायचे ते यातून सोडवाया. काय झालं बघा, त्या गोळक्यातली एक बाई शेजारीच तिच्या नवऱ्याला रागात बोलत. असं नग होत करण भाऊंनी करायला. इतका विश्वास ठेवून जमिनीची कागद त्यासनी दिलं आणि काय झालं? ते स्वतः बसले तिकडं पुण्याला जाऊन मज्जा मारत आणि आपल्याला ठेवलं इथं त्या सावकारच्या ताब्यात. गोळक्यातला दुसरा आवाज. नाहीतर काय, या मोठ्या लोकांचं काय बी भरवसा नाही. ही समधी अशीच गर्दीतली. तिसरा आवाज. सोडा ओ बाई, सोडा, काय करताय? अहो मरेल ना ती. समोर त्या बाईने त्या तरुण मुलीला धरलेला गळा पाहिला तशी खुशी वरडत धावून जात तिला सोडवू लागली. मरू दे, तू माग हो, मधी यायचं काम नाही. आज हिला सोडणार नाही म्या. खुशी मध्ये पडली तशी तिची सासू रागात खुशीचा हात पकडून, अहो आत्या, काय करताय? सोडा त्यासनी, करण भाऊंच्या घरवाल्या आहेत त्या. खुशीचा पकडलेला हात पाहून ती बाई सासूला वरडत, होय का? मग तर हिलाच पहिलं धराया पाहिजे. लॉस झालं की हिच्या त्या साहेबामुळं. आता काय उपयोग येऊन? या कार्टीला तो गजा उचलून घेऊन गेला तवा कुठं होते ते साहेब? आता ही इटाळलेली बॅत काय करायची हाय घरात ठेवून? मेलेली बरी ही.
ती बाई तरुण मुलीला मारत, "एक मिनिट व्हा बाजूला, सोडा तिला, काय चाललंय केव्हापासून तुमचं? मेलेली बरी, मेलेली बरी, एवढं काय केलं तिने? तिला मारायला निघाल्या?" खुशी चिडून त्या तरुण मुलीला सोडवत, "काय केलंय? तुझ्या त्या साहेबाला जाऊन विचार काय झालं ते. हा दिवस त्याच्या पायी बघाया लागतोय. लय मोठ्या मोठ्या बाता मारून गेले होता ना. हे करू ते करू, सगळी स्वप्न पूर्ण करू. काय झालंय त्याचं? आम्हाला खोट्या आशा दाखवून फसवून त्या बसलाय तिकडं मज्जा मारत, आमच्या जमिनीचे पैक खाऊन." ती बाई चिडून खुशीला बडबडत. खुशीला तर कशाचाच अंदाज लागत नव्हता. नेमके हे जमीन प्रकरण काय आहे हे पूर्ण माहीत नसल्यामुळे काही बोलता पण येत नव्हतं. पण करणविषयी नको ते आरोप ऐकून संताप होत होता. "अव आत्या, काय बी बोलू नका. अव करण भाऊंनी काय केले तवा, ते असं काय बी करणार नाही. तू ग बस. लय झालं तुझं भाऊ भाऊ. आता एक शब्द बी बोलू नको त्याच्याबद्दल. इथं पोरीच्या आबरूची लतकर निघाली तरी बी तुला शानपण येईना. उद्या तुझ्या या कार्टीपायी आणि त्या साहेबांमुळे तुझ्या धन्याला फास लावून घ्यायची वेळ येणार आहे. माया पोराच्या जीवाची काही बरं वाईट झालं तर सोडणार नाही मी त्या साहेबाला." तिची सासू चिडून चांगलीच बडबडत होती. "अहो काय बोलताय मावशी, आम्हाला वाटलं तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये. कुणी सांगितलं तुम्हाला करण साहेब तिकडे मज्जा मारतायत? मला या जमिनीबद्दल जास्त काही माहिती नाही, पण गेले महिनाभर मी पाहिलंय त्यांना जीवाचं रान करून तुमच्या जमिनीसाठी प्रयत्न करताना." खुशी त्यांचा गैरसमज दूर करत, "ओ ताई साहेब, राहू द्या. तुम्ही घेणारच तुमच्या धन्याची बाजू, पण असं काय बी नाही हा. आम्हाला माहिती आहे जमीन नावावर करून देतो असं खोटं सांगून आम्हाला फूस लावून त्यांना आमच्या जमिनी घशात घालायच्या होत्या. तसं होतं तर समोरून सांगायचं ना. हे असं पाठीतवार करणं त्यांना शोभतं का?" सगळे मोठमोठाने बडबडत करण बद्दल नको नको ते बोलत होते. इतका वेळ संयम ठेवून सगळं हाताळण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती, पण आता तिलाही सहन होत नव्हतं. "एक मिनिट, शांत व्हा सगळे. आता एकही शब्द नाही." शेवटी असह्य होऊन ती मोठ्याने वरडली. तसे सगळे गप होऊन तिला पाहू लागले. "काय म्हणालात तुम्ही? कुठे पैसे खाणारे आणि काय जमीन हडपणारे? कोण? तुमचे करण भाऊ? काय गरज आहे त्यांना पळून जाण्याची आणि तुमच्या जमिनी हडपण्याची? त्यांच्याकडे कशाची कमी आहे जे ते तुमच्या पैशांवर मज्जा मारतील? त्यांनी ठरवलं तर तुमच्यापेक्षा 10 पट जास्त जमीन रातोरात खरेदी करू शकतात. तेवढी ऐपत आहे त्यांची. पण तरी ते सगळा ऐशोआराम सोडून दिवस रात्र तुमच्या जमिनीसाठी झटतायत. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्हाला तुमच्या हक्काच्या जमिनी मिळाव्या, तुमच्या मुलाबाळांना उद्या सुखी आयुष्य मिळावं म्हणून प्रयत्न करतायत आणि तुम्ही अशी परतफेड करताय त्यांची. ओ ताई, आम्ही नव्हतं सांगितलं त्यासने आम्हाला मदत कराया. ते स्वतः इथं आले होते." गर्दीतला एक आवाज, "हो बरोबर आहे, ते स्वतःच येणार इथे. कारण ते तुम्हाला आपलं समजतात. तुमचं चांगलं व्हावं असंच वाटतं त्यांना, म्हणून घरच्यासारखी तुमची मदत करायला आले. पण चूक झाली त्यांची माणसं ओळखण्यात. तुम्ही त्यांना आपलं सोडाच, पण एक चांगला माणूस म्हणून पण पाहत नाही. यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. दादासाहेबांना देवमाणूस म्हणता ना तुम्ही? मग अशा देव माणसाच्या घरात असा लालची माणूस असेल असं वाटलं तरी कसं तुम्हाला?" खुशी तिची सगळी भडास काढत बोलत होती. "आम्ही बी आपला माणूस समजून विश्वास ठेवला होता, पण त्या विश्वासाची किंमत आम्हाला आमचा जीव आणि अब्रू घालवून चुकवावी लागतीये. त्याचं काय करायचं? तुमचं काय साखरेवाणी गोड भाषण ठोकून तुम्ही निघाला, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतंय. आता ही अवदसा कुणाच्या गळ्यात मारायची आम्ही? साऱ्या गावभर चर्चा झालीये. पोरगी रातभर घरी नव्हती. कोण नांदवणार हाय हिला? उद्या हिच्या पायी हिच्या बापाला फास द्यावा लागणार हाय. त्यापेक्षा ही ब्यात मेलेलीच बरी."
अगं मोर ना तू अवदसे, रागात तिची सासू पुन्हा मोर्चा त्या मुलीकडे वळवत तिला ढकलत, अव आत्या सोडावो माय पोरीला. अव बहिणी साहेब तुम्ही सांगा की यासनी अव काय बी केलं नाही ती पाण्यात पडल व पोर सोडा की. त्या मुलीची आई सासूला मागे खेचत. खुशीला त्या मुलीची अवस्था बघून क्षणभर तिच्या लग्नाचा दिवस आठवला. एकेकाळी ती पण या भयान प्रसंगातून गेली होती. आज डोळ्यासमोर पुन्हा तोच प्रसंग नवीन चेहऱ्यात पाहायला मिळत होता. काल तिला यातून बाहेर काढणारा हात करणचा होता, तर आज तोच वाचवणार हात तिला व्हायचा होता. कुणासाठी तरी त्या दोघी सासू सुनांच्या भांडणात पोरगी पाण्यात पडली. तसं पाण्यात ठापकन काही पडल्याचा मोठा आवाज झाला. त्या आवाजासरशी खुशी तंद्रीतून बाहेर आली. इतकं सगळं होऊन पण कुणीच मदतीला न येता तमाशा बघत उभे होते फक्त सगळे. तिची सासू पण खुशाल तिला ढकलून तिथून निघून गेली. त्या मुलीची आई मोठमोठ्याने रडत पोरीला वाचवण्याची गळ घालत होती, पण कुणीच पुढे येत नव्हतं. शेवटी खुशीने कसलाही विचार न करता पुढे जाऊन विहिरीचा रहाटा खाली सोडत मदत करायला घेतली. माई खुशी आली का घरी? तिचा फोन लागत नाहीये, दे जरा तिला. रात्रीचे 8 वाजून गेले. सकाळनंतर तिच्याशी काहीच बोलणं झालं नाही. तसं करण काळजीने माईला विचारत, इंद्रा अरे काय झालंय? तुझा आवाज असं काय येतोय? माई त्याचा आवाज ऐकून काळजीत, काही नाही माई, तू खुशीला देतेस का फोन? थोडं कामाचं बोलायचं होतं. अरे पण ती आली नाही अजून. ते प्रोजेक्ट का काय होतं ना, तिथेच उशीर झाला असेल. माई अगं 5लाच झालं तिचं प्रोजेक्ट, रामूने मेसेज केला मला. करण आश्चर्याने, अरे पण ती आली नाही घरी अजून. इंद्रा 1 मिनिट थांब. अरे गुणाजी आला गाडी घेऊन, आली असेल बहुतेक, थांब तू मी पाहते. इंद्रा अरे ऐकलं का? हा गुणाजी काय सांगतोय? तो तर म्हणतोय गाडी मध्येच बंद पडली म्हणून खुशी 6च्या दरम्यान रिक्षा करून घरी जायला निघाली. पण अरे आता 8 वाजत आले, ती पोहोचली कशी नाही? अरे गेली कुठे? अशी न सांगता जात नाही ती कधी. इंद्रा मला तर काळजी वाटते, तुझे दादा पण आले नाहीत अजून. माई तू काळजी नको करू, मी बघतो आणि कळवतो तुला. तू हायपर होऊ नकोस. हो रे बाबा बघ जरा, कळव लवकर. जीव टांगणीला लागलाय माईला तर त्याने शांतपणे उत्तर देत शांत केलं होतं, पण ती अजून घरी आली नाहीये हे जेव्हा ऐकलं तेव्हा क्षणभर अंधार दाटला होता डोळ्यांसमोर. कुठे गेली ही? अजून पोहोचली का नाही? काय झालं असेल? ठीक असेल ना? तिला काही झालं तर नसेल ना? अशा एका ना 1000 विचारांनी डोक्यात गर्दी केली होती. पण मनातल्या वाईट विचारांना आळा घालत त्याने स्वतःवर संयम ठेवला होता. तुला काय सांगितलं होतं रामू? खुशीला एकटं का पाठवलं? तुला परिस्थिती काय नीट समजावून सांगितलं होती ना? मग चूक झालीच कशी? रामूने ती एकटी गेल्याचं सांगताच करण फोनवर चिडून त्याला धारेवर धरत त्याच्यावर डोक्यातली सगळी भडास रिकामी करत, थोडं शांत डोकं करत त्याने काळजीत दुसरा फोन संस्थेत लावत चौकशी केली, तर कळलं ती तिथे आलीच नाही. लगेच पुढचा फोन रियाला फिरवत, तिने काही सांगितलं का? कुठे जाते काय? अशी अडून अडून चौकशी करत माहिती काढली, पण तरी काहीच कळलं नव्हतं. आता मात्र डोक्यात भीतीची लहर चमकून गेली होती. खुशी कुठे आहेस? इतका पेशन्स नाहीये आता माझ्याकडे. प्लीज स्टे शेप, नाही तर मला नाही माहीत मी काय करेन. मगासपासून स्वतःला कंट्रोल करत त्यांनी तिच्या माहेरी, ऑफिस, सगळ्या मैत्रिणी सगळ्यांना फोन करून चौकशी केली, पण काहीच हाती लागलं नव्हतं. करण भाऊ ते फोनचा लास्ट लोकेशन. रामू करणला फोन लावून अडखळत, लास्ट लोकेशन काय? पटपट बोलायचं, काय घेशील? करण त्याला असं मध्येच बोलता बोलता थांबला म्हणून वरडत, लास्ट लोकेशन डॅश डॅश गावात दाखवतय. काय डॅश डॅश गाव? म्हणजे गजा? ए म्हातारे
पैसे मिळाले ना कामाचे, मग काय झालं? ते म्हातारे, पैसे मिळाले ना कामाचे, मग काम झालं कसं नाही? तुझी ती नात हॉस्पिटलमध्ये काय करते? एक अज्ञात इसम. अव काय बी कळना, म्या चोकच केलंय. पण ती साहेबाची घरवाली कुठून आली मध्ये काय माहीत? तीच घेऊन गेलीये तिला हॉस्पिटलात. ए बस कर तुझी नाटक. कामाची पूर्ण किंमत मोजलीये म्हणजे काही पण करून काम झालंच पाहिजे, नाहीतर तुला माहितीच आहे पुढे काय होईल. अज्ञात इसम धमकावत. नग नग, अव असं नका करू, पाया पडते म्या तुमच्या. तू पाया पडून काय होणार आहे? सांगितलं तेवढं करायचं. इथून पुढचा फोन काम झाला हे सांगायला करायचा, कळलं? अज्ञात इसम. वेळ रात्रीची 9. सुनीता, तुम्ही आता यावेळी इथं काय करताय? दादा गाडीतून उतरले तसे समोर तुळशीजवळ उभ्या असणाऱ्या माईला पाहून विचारत. अहो तुम्ही 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 कधी आलात? माझं लक्षच नव्हतं. माझ्याच नादात होते बघा मी. पण बरं झालं तुम्ही आलात. माझं तर चित्त नाही आज थाऱ्यावर, म्हणून जरा दिवा लावत होते तुळशीजवळ. माई त्यांच्या समोर येत. काय झालं सुनीता, इतकं काळजीत का आहात? घरात सगळं ठीक आहे ना? आका ठीक आहे ना? दादा काळजीने चौकशी करत. होय हो, सगळं ठीक आहे. पण अहो, खुशी अजून घरी आली नाहीये. सकाळी गेलीये पोर, आता रात्र होत आली. माई काळजीने गेटकडे पाहत दादांना सगळा प्रसंग सांगत. काय सुनबाई घरी नाही आल्या अजून? अहो तुम्ही फोन का नाही केला आम्हाला? तुम्ही आज चला, आम्ही बघतो काय करायचं. दादा माई सोबत आज जात. हॅलो दादा, तुम्ही आलात घरी? आणि खुशी आली का घरी? कशी आहे ती? काय झालं होतं? घरात येऊन दादानी करणला फोन लावला तसं करण स्वतःच बोलत. तुम्ही काळजी नका करू, आम्ही आलोय, बघतोय आम्ही पण. शिंदेना सांगतो लक्ष द्यायला, सापडेल काही. नका काळजी करू, लागलीच तर पोलिसांची मदत घेऊ. दादा आमचं ऑलरेडी बोलून झालंय कमिशनर साहेबांना. ठीक आहे, कळवा आम्हाला तसं. आणि नका काळजी करू. दादांनी करणशी फोनवर बोलून फोन ठेवत. वेळ रात्रीची 10. बापरे, 10 वाजले. या सगळ्या गडबडीत घड्याळाकडे लक्षच गेलं नाही. आता घरी काय सांगू? हे तर खूप चिडणार आहे माझ्यावर. माई पण काळजी करत असतील. शी, माझा फोन पण फुटला गडबडीत. ना जवळ पैसे आहेत ना फोन. एक रिक्षा देखील दिसत नाहीये. अशी चालत केव्हा पोचणार मी घरी? खुशी रात्रीची त्या सुनसान रस्त्याने एकटीच बडबडत झपाझप पावलं टाकत चालत होती. मगाशी विहिरीत पडलेल्या त्या तरुण मुलीला वाचवण्यासाठी स्वतः त्या पाण्यात उतरून थबक प्रयत्न करून शेवटी तिने आणि त्या बाईंनी मिळून तिला बाहेर काढलं होतं. नाका तोंडात गेलेलं पाणी आणि डोक्यात झालेल्या जखमेमुळे तिची शुद्ध हरवली होती. खुशीने घाई करत तिला गावाजवळच्या एका छोट्याशा हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. उपचार सुरू होऊन डॉक्टरांनी सगळं काही ठीक असून 2-3 दिवस तिला इथेच राहू द्या असं सांगताच खुशीने सोबत असलेले आणि अकाउंटला असलेले थोडेफार पैसे हॉस्पिटलच्या प्रोसेस आणि उपचारासाठी त्या बाईच्या हातावर टेकवले होते. हे सगळं करण्यात इतका वेळ कधी होऊन गेला तिला कळालंच नाही. शेवटी त्या बाईला धीर देऊन उद्या पुन्हा भेटायला येईन असं सांगून ती निघाली होती. मागे पुढे रिक्षा किंवा काही मदत मिळेल का या आशेने पाहत घाईघाई चालणारी ती समोर उभ्या असलेल्या 5-6 लोकांना पाहून थबकली. हातात हॉकी स्टिक काट्या घेऊन गुंडांसारखे दिसणारी ती माणसं तिचा रस्ता अडवून तिला वरून खालपर्यंत निहाळत उभे होते. हीच का रे ती? समोरचा एक जण तिच्यावर नजर खेळवून शेजारच्याला विचारत. हीच आहे की, हे बघा फोटो, हिलाच तर उचलायची. शेजारचा उत्तर देत. शिकार स्वतःहून चालत आले म्हणायचं जाळ्यात. हिला उचलायला याची काय गरज आहे? आपल्या हातच कापे आहेत की. हातातले हॉकी स्टिक गाडीत फेकत आपापल्या नजरेत तिला पाहत. कोण आहात तुम्ही?
असा रस्ता का अडवलाय? बाजू व्हा, जाऊ द्या मला. खुशी घाबरून हिम्मत एकवटून त्यांच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत, जाऊ की, चला, या आपली गाडी आहे, बसा, मी सोडतो तुम्हाला. त्यातला मगासचा तिचा समोर येत तिचा रस्ता अडवत, त्यातला एक माणूस तिच्या समोर येत तिचा रस्ता अडवत, नकोय मला तुमची गाडी, मी जाईन बाजू सरका. खुशी रागाने त्याला पाहत, अहो असं काय करताय मॅडम, इतक्या भिजलेत तुम्ही, थंडी वाजत असेल तुम्हाला, चला गाडीत हीटर लावून गरम करू जरा वातावरण. खालपासून नजर फिरवत तो पाण्यात भिजल्यामुळे अंगावर असणारी ओली साडी, त्यातून दिसणारा तिचं शरीरावर सगळे नजर फिरवत होते. खुशीने त्यांची ती नजर पाहून गडबडून एक पाऊल मागे सरकत साडीचा पदर स्वतःभोवती पूर्ण गुंठाळून घेतला. तशीच हळूहळू मागे पावलं टाकत पळायच्या तयारीत निघाली. तेवढ्यात त्या गुंडाने घाई करत पुन्हा तिला घेरलं. इतकी काय घाई आहे मॅडम जायची? थांबा की, थोडा पाहुणचार घ्या आमचा पण, मग जाऊ सोबतच. तिच्या हाताला धक्का मारत तो माणूस तिला गिरट्या घालत पाहू लागला. सोबतचे सगळी माणसं दोघांना पाहून हसायला लागले. सगळ्यांना असं हसताना पाहून तिने रागात एक नजर सगळ्यांवर फिरवली आणि पुन्हा तिला हात लावून पाहणाऱ्या त्याला एक सनसनीत कानाखाली लगावली. तसे सगळे हसणारे गप्प झाले. पुन्हा जर अंगाला हात लावला ना तर दुसरा पण गाल रंगवीन, चल हो बाजूला. खुशीने त्याला धक्का दिला आणि रागात सगळ्यांना पाहू लागली. मनातून खरं तर भीती वाटत होती, हातपाय पण थरथरायला लागले होते, पण तरी हिम्मत करून ती उभी होती. ए शाने, लय माज नको दाखवू, इतका वेळ इज्जतीत बोलत होतो तर जास्तीच ओढायला लागली. बघ जरा आजूबाजूला, आमच्याशिवाय कोण काळं कुत्र पण नाहीये तुझ्या मदतीला. मला गरज पण नाहीये कुणाच्या मदतीची, मी समर्थ आहे माझी मदत करायला. खुशीने धीटपणे त्याच्या डोळ्यात पाहून उत्तर दिले. तसे सगळे तिच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसायला लागले. तू मारणार मला? तिच्या समोर तिच्यावर हसत, साली तुझ्या तर. तो हसतच होता तसं खुशीने त्याच्या पोटात एक जोरदार पंच मारला. बसला विश्वास की अजून काही बाकी आहे? पोटावर हात ठेवून तिला पाहणाऱ्या त्याला विचारत ती, गप गुमानं इथून चलत बनायचं, परत जर माझ्या वाटेत आडवे आले ना तर. एक नजर सर्वांवर फिरवत ती मागे वळत जायला लागली. ए साल्यानो, बघताय काय, पकडा तिला आणि टाका गाडीत. दादांना काय उत्तर देणार? जाणाऱ्या तिला पाहत तो रागात वरडला. तसे सगळे पुन्हा घेरा घालत तिला अडवू लागले. त्यांच्या समोर शेवटी तिच्यावर हावी होऊन सगळ्यांनी मिळून तिचे हात पकडत तिला कैद केलं. साली माझ्यावर हात उगारलाय तू, माझ्यावर? तिला सगळ्यांनी मिळून पकडलं. तसं रागात तिला पाहून तो, आजपर्यंत कुणी हात लावायची हिम्मत नाही केली आपल्याला, आणि तू मला मारलं? तुझ्या तर. चिडून तिला मारण्यासाठी त्यांनी तिच्यावर हात उगारला. तसे तिने घट्ट डोळे बंद करून घेतले. घाबरून डोळे मिटून ती उभी होती. 1-2 मिनिट होत आले तरी सगळं शांत होतं. काहीच घडलेलं जाणवलं नाही. तसे तिने घाबरून हळूच डोळे उघडून समोर पाहिलं. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि कमेंट्स करा, शेअर करा. चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. धन्यवाद मंडळी.